अखेर कर्जमाफीचा जी.आर. तर आला, पण नेमकी अंमलबजावणी कशी असणार असे अनेक प्रश्न तुमच्या आमच्या मनात आहेत. त्याच प्रश्नाची उत्तरे आपण जाणून घेऊयात. नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून तुम्हाला आम्हाला जी काही प्रतीक्षा होती कृषी कर्जमाफी 2026 अखेर काल 2 जून रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि सरकारकडून या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कृषी कर्जमाफी योजनेचं जे काही परिपत्रक आहे, अध्यादेश आहे, जी.आर. आहे, तर तो निर्गमित प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आणि तरीही जी काही अध्यादेशाची भाषा असते तर ती भाषा पाहता अनेक शेतकऱ्यांपर्यंत हे सोशल मीडियाच्या माध्यमातून हा जी.आर. वाचण्यात आला असेल, पाहण्यात आला असेल. मात्र तरी सुद्धा आपण सगळे शेती मातीत काम करणारे, गावखेड्यात राहणारे, अशिक्षित अडाणी असतो आणि जी काही सरकारची जी काही भाषा असते ती बऱ्याचदा क्लिष्ट असते, किचकट असते. तुमच्या आमच्या डोक्यामध्ये लवकर ती शिरत नाही. ढोबळमानाने या कर्जमाफीचा लाभ नेमका कसा मिळणार, कुणाला मिळणार आणि याच्यासाठी काय निकष आणि काय पात्रता असणार आहेत, यावर आपण पुढच्या 1-2 मिनिटांमध्ये चर्चा करणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि इतरांना शेअर सुद्धा करा की जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे. बऱ्याचदा एखाद्या योजनेच्या संदर्भात सातत्यानं सोशल मीडियावरून खूप साऱ्या अफवा पसरत असतात की आज ही 5 कागद तयार करा, हे जोडा, ते जोडा. ह्या सगळ्या चुकीच्या किंवा भावनिक दिशाभूल करणाऱ्या ह्या बातम्या असतात किंवा मजकूर असतात आणि मग नेमकी त्याच्यामध्ये आपला वेळ, श्रम, पैसा वाया जाऊन फसगत होते बऱ्याचदा. तर अशा गोष्टी कुठेतरी घडू नये. सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती काय आहे ती या माध्यमातून देण्याचा हा एक प्रयत्न आहे. वास्तविक पाहता 31 मे 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्मदिवस होता. त्या दिवशी सरकारकडून या योजनेच्या अंमलबजावणीबाबत अधिकृत घोषणा किंवा अध्यादेश निघणे अपेक्षित असताना मात्र तसं काही झालं नाही. शासकीय कार्यक्रम चोंडी येथे संपन्न झाला. मात्र त्या कार्यक्रमामध्ये कृषी मंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांनी कुठलीही याबाबत अधिकृत घोषणा केली नव्हती. 8-10 दिवसामध्ये आम्ही कर्जमाफीची घोषणा करू असं त्यांनी त्यावेळेस ते मोघमपणे सांगितलं. आणि मग शेवटी शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होता की सरकार याही वेळेस पुन्हा चाल ढकलपणा करणार की काय करणार. आता याच्यामध्ये जी काही शेतकऱ्यांना जी काही नियमित कर्ज भरणारे जे काही शेतकरी असतील तर त्यांना 50,000 प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. मग त्याच्यासाठी पात्रता काय असणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी जो काही कर्जमाफीच्या संदर्भात जो काही कर्जमुक्ती हा शब्द सरकारने वापरलेला आहे तर तो चुकीचा आहे की कर्जमुक्ती आणि कर्जमाफी याच्यामध्ये फरक असतो की ही प्रासंगिक स्वरूपाची सरकारने ही एक कर्जमाफी केलेली आहे. याच्यातून शेतकरी कर्जमुक्त होईलच असे नाही. मात्र तरीही बरेच जे काही लाभधारक किंवा पात्रताधारक शेतकरी असतील तर त्यांना याच्यातून फायदा होऊ शकतो. याच्यासाठी जी काही सरकारकडून जे काही मर्यादा घालून दिलेल्या आहेत तर हिची जी काही योजनेची जी काही अंमलबजावणी आहे तर कुठले थकीत शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहेत. तर याच्यामध्ये प्रामुख्याने 1 एप्रिल 2019 पासून ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे शेतकरी पीक कर्जाच्या बाबतीत थकीत असतील, मग त्याच्यामध्ये पुनर्गठित असतील, फेर पुनर्गठित असतील किंवा पुनर्गठनाचं अल्प किंवा दीर्घ मुदतीमध्ये किंवा मध्यम मुदतीमध्ये ज्यांनी रूपांतर केलं तर असे सगळे शेतकरी याच्यामध्ये पात्र असणार आहेत आणि याच्यासाठी जमिनीची कुठलीही कमाल किंवा किमान मर्यादा नाहीये. आणि याही व्यतिरिक्त एक सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे की जर समजा एखाद्या शेतकऱ्याकडे 50,000 रुपये सोसायटीचं कर्ज असेल, दुसरीकडे त्याच्याकडं त्याच संबंधानं म्हणजे पीक कर्जासाठीच घेतलेलं शेती संबंधीच 25,000चं दुसऱ्या एखाद्या बँकेचं, एचडीएफसी सारख्या किंवा एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेचं कर्ज असेल, वेगवेगळ्या 2-3 ठिकाणचं त्याच्याकडे कर्ज असेल एका शेतकऱ्याच्या नावाने, तर त्याला सुद्धा 2 लाखापर्यंत या योजनेचा लाभ मिळणार आहे असं परिपत्रकात लिहिलेलं आहे. आणि मग जे काही 2 लाखापेक्षा जी काही जास्त रक्कम होणार आहे तर त्यांना ओटीएस अंतर्गत तो लाभ दिला जाणार आहे. तर त्याबाबतचे नियम आणि निकष काय सांगितलेले आहेत त्या परिपत्रकामध्ये, तर याच्यामध्ये ढोबळमानाने आपण असं पाहू की समजा एखाद्या शेतकऱ्यानं उदाहरणार्थ 1 एप्रिल 2019च्या नंतर म्हणजे मे महिन्यामध्ये 2019 मध्ये त्यानं पीक कर्जाचं वाटप घेतलं आणि त्यानं त्यावेळेस समजा 1 मे 2019ला 1 लाख रुपये कर्ज घेतलं आणि मग आता वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळे नियम असतात. मग त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे सोसायट्या मार्फत कर्ज घेतलेलं असेल तर दुसरीकडे काही राष्ट्रीयकृत बँकांचं कर्ज असेल किंवा मग आपल्या ज्या काही खाजगी क्षेत्रातील बँका असतील, आयसीआयसीआय सारख्या, ऍक्सिस सारख्या, एचडीएफसी सारख्या ह्याही बँका मोठ्या प्रमाणामध्ये आता शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करत आहेत. तर त्या बँकांचं कर्ज असेल तर ह्या बँकांचे जे काही व्याज दर असतात, दंड व्याज असतात किंवा इतर जे काही छुपे शुल्क असतात
तर ते शुल्क हे वेगवेगळे असतात. मग एखादी बँक समजा जर एखाद्या वर्षभरापेक्षा जास्त कालावधीसाठी कर्ज रक्कम थकीत होत असेल तर त्याला 2% दंड व्याज शुल्क लावतात. म्हणजे 12% जर ठरलं असेल तर त्याला 14% व्याज लावतात. काही बँका ते 3% दंड शुल्क आकारतात, काही बँका 4% आकारतात. याच्यावर फारसं रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण नाही. रिझर्व्ह बँकेनं जरी याच्यासाठी नियमावली ठरवून दिलेली असली तरी ह्या बँका त्या नियमावलीचं फॉलोअप करतीलच असं नाही आणि त्याच्यावर सरकारचं किंवा रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण असेलच असं नाही. याचा अनुभव अनेक शेतकऱ्यांना सिबिलच्या माध्यमातून येत असेल की बऱ्याचदा न घेतलेल्या कर्जाचा बोजा सुद्धा तुमच्या सिबिलच्या क्रेडिट हिस्ट्रीवर चढत असतो आणि मग त्याच्यासाठी जर तुम्ही त्या सिबिल कंपन्यांकडे त्या बँकांकडे किंवा रिझर्व्ह बँकेकडे जरी दाद मागितली की बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल की आम्ही जर कर्ज घेतलं असेल तर याचा पुरावा आम्हाला दे, मात्र त्या कंपन्या पुरावाही देत नाहीत आणि त्याच्यावर तो तुमचा सिबिलचा तो बोजा हटतही नाही. तुम्हाला कुठेतरी मग कोर्टातच जावं लागतं. अशा ह्या इथली एक अवस्था आणि व्यवस्था आहे. तर असो त्या संदर्भात जे काही सरकारकडून जे काही निर्देश आलेले आहेत तर याच्यामध्ये जर समजा उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्यानं जर समजा 2 लाख रुपये कर्ज घेतलं असेल किंवा 1,99,000 रुपये कर्ज घेतलं असेल आणि ते 2020 मध्ये थकीत झालं, 21 मध्ये थकीत राहिलं, 22 मध्ये थकीत राहिलं, तर अशा स्थितीमध्ये जर त्या कर्जाची रक्कम जर समजा 4 लाखापेक्षा जास्त होत असेल, 31 मार्च 2025 पर्यंत ते थकीत होतं आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत समजा 31 मार्च 2025 पर्यंत ते कर्जाची रक्कम 4 लाख होती आणि ती पुन्हा 30 सप्टेंबर 2025 पर्यंत व्याजासह पुन्हा 4.5 लाख रुपये झाली थकीत. तर अशा स्थितीमध्ये त्या शेतकऱ्यांना वरची जी 2.5 लाख रुपये असेल किंवा 2 लाख रुपये असेल तर ती व्याजाची रक्कम त्या बँकेत भरावीच लागेल. त्याच्याशिवाय त्याचा लाभ मिळणार नाही किंवा ही भरण्यासाठी त्याला पुढच्या 31 मार्च पर्यंत म्हणजे 31 मार्च 2027 पर्यंतची मुदत असणार आहे आणि याला सरकारनं ओटीएस असं नाव दिलेलं आहे. मात्र याला ओटीएस म्हणता येणार नाही. ओटीएस म्हणजे वन टाइम सेटलमेंट असतं आणि सेटलमेंट मध्ये असे प्रावधान असतात की एखाद्या शेतकऱ्यानं जर समजा 1 लाख रुपये कर्ज घेतलं असेल तर त्याचे व्याजासह 2 लाख रुपये होत असतील म्हणजे 1 लाख रुपये व्याज अधिक 1 लाख रुपये मुद्दल, तर अशा स्थितीमध्ये त्या बँकांना ते अधिकार असतात की या शेतकऱ्याचं पूर्णच्या पूर्ण व्याज आम्हाला माफ करायचं. म्हणजे ते व्याज पूर्ण माफ करू शकतात, 50% माफ करू शकतात किंवा तुम्ही 1 लाख रुपये मुद्दलच भरा. त्याच्यातही ओटीएस मध्ये पुन्हा त्याला सवलत दिली जाते की तुम्ही 10% रक्कम आता भरा, उरलेली जी काही 90% रक्कम आहे तर ती 30 दिवसात भरा, 60 दिवसात भरा, 90 दिवसात भरा, असे कालावधी ठरवून देण्याचा अधिकार हा त्या बँकेला असतो आणि बँका हे करू शकतात. मात्र हे बँका करतील नाही करतील तो नंतरचा प्रश्न आहे. दुसरीकडे ओटीएस यालाही म्हणतात की बऱ्याचदा बँका असा निर्णय घेतात की हे आता कर्ज थकीत आहे, एनकेन प्रकारे आता हे बुडीत मध्ये चाललेलं आहे, हे बँकेचं याच्यामध्ये नुकसान आहे, नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स मध्ये हे परावर्तित झालेलं आहे आणि मग अशा स्थितीमध्ये व्याजही वसूल होत नाही आणि मुद्दलही वसूल होत नाही आणि मग ही वसूल होण्याची शक्यता कमी आहे. शेतकरी त्याच कंडिशन मध्ये आहेत, प्रत्येक शेतकरी, कारण तो कर्ज फेडण्याची त्याची कुठलीच क्षमता नाहीये आणि मग अशा स्थितीमध्ये बँकांनी जर ठरवलं की याला पूर्ण व्याज माफ करायचं आणि मुद्दल रकमेसाठी सुद्धा त्याला सूट द्यायची, जर समजा ती 2 लाखाच्या वर असेल तर बँकांनी जर मनात आणलं तर हे होऊ शकतं आणि याच्यासाठी सरकार जे काय आहेत तर ते सचिव स्तरावरील समिती याच्यावर वाटाघाटी करण्यासाठी नेमणार आहेत. मग त्याचे काय निष्कर्ष येतात, काय नियम येतात हा भाग वेगळा आहे. अशा स्थितीमध्ये जे काही आहे तर ह्या कर्जमाफीचा असा हा हे ठरणार आहे आणि याच्यामध्ये जी काही प्रोत्साहन भत्ता 50,000 रुपयापर्यंत मिळणार आहे तर त्याच्यासाठी सलग गेल्या 3 वर्षापर्यंत तो शेतकरी नियमित असणं आवश्यक आहे किंवा 3 वर्षापैकी 2 वर्ष त्यानं नियमित खातं नवजुनं केलेलं असावं तरच त्याला तो 50,000 रुपयाचा तो प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. अशा स्थितीमध्ये ही आता याच्यामध्ये अपात्र कोण ठरणार आहेत तर अपात्रतेची सुद्धा यादी सरकारकडून प्रसिद्ध झालेली आहे की जे काही राजकीय पदाधिकारी असतील, मग त्याच्यामध्ये काही माजी आमदार असतील, माजी मंत्री असतील तर यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. मग नगरपालिका क्षेत्रामधले जे काही नगरसेवक असतील, जिल्हा परिषदेचे सदस्य असतील तर यांना सुद्धा त्या लाभापासून वगळण्यात येईल. सोबतच जे काही कर्मचारी असतील तर ज्या कर्मचाऱ्याचं एखाद्या कुटुंबामध्ये जर एकत्रित वेतन जर 25,000पेक्षा जास्त येत असेल तर अशांना सुद्धा तो लाभ या ठिकाणी मिळणार नाही. आणि मग सगळ्यात महत्वाचा जो काही प्रश्न आहे तर ज्या शेतकऱ्यांची कर्ज रक्कम ही 1.5 लाखापेक्षा जास्त आहे तर अशा शेतकऱ्यांना कसा लाभ मिळणार तर याच्यामध्ये
जो काही कर्जाचा कालावधी आहे, तर आपण असं गृहीत धरू की 1 जून 2019 रोजी एखाद्या शेतकऱ्यानं कर्ज घेतलं आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ते थकीत झालं, तर त्याच्यामध्ये जवळपास 6-6.5 वर्षाचा कालावधी तो थकीत होण्यामध्ये लोटलेला आहे. आणि मग याचं जर साधं राष्ट्रीयकृत बँकांचं व्याजदर जर बघितला, तर समजा त्यानं जर 1 लाख रुपये कर्ज घेतलं असेल, तर त्याला साधारणतः 12% व्याज लागते एका वर्षासाठी. आणि मग 6.5 वर्षाचा जर कालावधी केला, तर साधारणतः त्याच्यावर ती व्याजाची रक्कम सरळ सरळ व्याजानं साध्या व्याज पद्धतीनं 75,000 व्हायला पाहिजे 1 लाखाची. जर याच्यामध्ये जर बँकांनी जर चक्रवाढ व्याज लावण्याचं जर ठरवलं, तर तीच रक्कम म्हणजे 2,04,000 ते 5,000 पर्यंत जाऊ शकते. किंवा त्याच्यामध्ये मग 2% 4% अतिरिक्त दंड शुल्क, विलंब शुल्क, नोटीस, प्रोसेसिंग चार्ज ह्या गोष्टी वेगळ्या त्याच्यामध्ये पुन्हा समाविष्ट केल्या जाऊ शकतात. आणि हेच जर चक्रवाढ व्याज पद्धतीनं जर समजा याची जर गणना केली, तर याच्यामध्ये त्याच 1 लाख रुपयाचे 2,10,000 पर्यंत होऊ शकतात. त्याच्यानंतर बाकीचे शुल्क त्याच्यामध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात. आणि मग हे जे आहे, तर सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं, तर 1 लाखाचं जर व्याजदर काढला, तर तो 1,75,000 होईल साध्या पद्धतीनं. चक्रवाढ व्याज पद्धतीनं तो 2,05,000 पर्यंत जाईल. दंड आणि शुल्कासह तो 2,10,000-12,000 पर्यंत जाईल, म्हणजे दुपटीपेक्षा जास्त जाईल. तर असे हे बँकांची व्याज आकारणी असते. एनपी झाल्यावर ज्या काही राष्ट्रीयकृत बँका असतात, तर त्या साधारणतः 12 ते 14% पर्यंत व्याज लावतात. त्याच खाजगी क्षेत्रातील बँका 12 ते 18% पर्यंत लावतात. सोसायट्या सुद्धा त्याच पद्धतीनं त्याचं अनुकरण करतात. आणि मग अशा पद्धतीनं ह्या कर्जमाफीचा लाभ तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे, जोपर्यंत तुमच्या आमच्या खिशात किंवा पदरात पडत नाही. त्याच्याही व्यतिरिक्त याच्यामध्ये जे काही ऍग्री स्टॅक आहे किंवा फार्मर आयडी आहे, याच्याबद्दल कुठलेही निर्देश किंवा आदेश या अध्यादेशामध्ये स्पष्टता सांगितलेली नाही. सोबतच आधार प्रमाणीकरण करावे लागणार, नाही करावे लागणार, याच्याबाबतही आता काही निर्देश येतील. किंवा बऱ्याचदा अध्यादेशामध्ये अशी गोष्ट कुठलीही नमूद केलेली नसते, मात्र सरकार किंवा प्रशासनातले अधिकारी काहीतरी मनानच फतवा काढतात की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे. की जसं एखाद्या बँकेत आपण कर्जासाठी गेलो, तर ती बँक त्याचा फील्ड ऑफिसर तोंडानच सांगतो की तुमचं गाव आमच्याकडे दत्तक नाही, तो कुठला आपल्याला लेखी पुरावा देत नसतो. ह्या अशा गोष्टी घडत असतात. तुम्हाला याबद्दल काय वाटते? कर्जमाफी सुखासुखी मिळेल, सहजपणे मिळेल, की पुन्हा पहिल्यासारख्याच लाडक्या बहिणीसारख्या किंवा इतर योजनासारख्या तुमच्या आमच्या बेजाऱ्या होतील? तुमचा फीडबॅक नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद. जय हिंद.